हॅलो, तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. सो आमची सगळी फॅमिली, सासरकडची फॅमिली आम्ही चाललो आहे फिरायला. ह्याच्या आधीसुद्धा आम्ही एक दिवस वॉटर पार्कला गेलो होतो. त्याचा व्लॉग नक्की येईल. पण त्याआधी हा व्लॉग पाहून घ्या. वॉटर पार्कमधून चेकआउट केल्यानंतर आम्ही म्हटलं इथे जवळचा एक पॉईंट आहे तो कवर करूया. सो आम्ही जाणार होतो आजऱ्याला. पण त्याच्या आधी म्हटलं पोटपूजा तर झालीच पाहिजे बिकॉज भूकसुद्धा लागली होती आणि टाईमसुद्धा होऊन गेला होता. सो ह्या तिच्या मुलाचा बर्थडे होता. सो ह्याची बर्थडे पार्टीसुद्धा राहिली होती आणि बड्डेसुद्धा आम्ही सेलिब्रेट केला. आणि ह्या हॉटेलला जेवण एक नंबर असतं. मी ह्याच्या आधीसुद्धा या हॉटेलचा रिव्ह्यू दिला होता. सो व्हेजसुद्धा छान आहे आणि नॉनव्हेजसुद्धा छान आहे. त्यानंतर ज्यांना ज्यांना हे जेवण आवडतं त्यांनी त्यांनी घंटी वाजवायची असा या हॉटेलचा रूल होता. सो सगळ्यांनी अशी घंटी वाजवून मग आले होते. त्यानंतर आम्ही गेलो होतो रामतीर्थला, जे आजऱ्यापासून जवळ आहे. तिथे गेल्यानंतर गाडी पार्क केली आणि छान असं सगळे चालत गेलो होतो. सगळ्यांना मी कॅमेरामध्ये घेतलं की कोण कोण आले हे कळायला हवं ना म्हणून. मग तिथे गेलो. पाणी खूप कमी होतं पण मस्त वाटत होतं आणि पावसाचं वातावरण असं शांत क्लायमेट होतं, त्यामुळे खूप भारी वाटत होतं. मग खूप जणं रविवार असल्यामुळे खूप जणं तिकडचे जवळपासचे फिरायला आले होते. सो हे छान असे पाण्यात पाय घालून बसले होते. त्यानंतर येताना तर इतका मोठा पाऊस आला ना की काय विचारू नका. खूप मोठा पाऊस आणि खूप जोरजोरात पाऊस पडत होता, जे की समोरचं काही दिसत नव्हतं. अशामधूनच मग मी घरी आले. घरी येता येता थोडं भिजले आणि आमच्या घरीसुद्धा आज माझ्या काकाच्या मुलांचा बर्थडे होता. सो त्याचंसुद्धा सेलिब्रेशन करायचं होतं. सो इतक्या छान पावसाच्या वातावरणामध्ये असं मस्त असं वाटत होतं ना की भिजावं असं वाटत होतं. सो ते झाल्यानंतर मग मी घरी आले आणि मग घरी येऊन कपडे वगैरे चेंज करून फ्रेश झाले आणि संध्याकाळी मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला. छान असा त्याच्यासाठी केक आणला होता. मग बर्थडे सेलिब्रेशन वगैरे झालं आणि मस्त आज चिकनचा बेत होता. सो त्याच्यावरतीसुद्धा ताव मारला. पण त्याआधी दीदीच्या मुलाने त्याच्यासाठी एक ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं, जे की खूप युनिक होतं. हे सगळं मुलांच्या डोक्यात खूप काही काही गोष्टी चालू होतात आणि त्यात फोनमधून तर खूप काही ह्यांना कळत असतं. सो त्याच्यासाठी काहीतरी सरप्राईज म्हणून पेपरवरती त्यांनी असं लिंबूच्या रसाने लिहिलं होतं हॅपी बर्थडे मामा. केक वगैरे काढला होता. पण त्या दिव्याच्या ह्यांनी थोडंसं उठत नव्हतं, जे की गॅस आणि चुलीजवळ नेल्यावरती फास्ट उठतं. मग ते आम्ही ट्राय केलं पण ते झालं नाही. पण आम्ही गॅसजवळ गेलो. गॅसजवळ थोडं उठलं पण गॅस फास्ट झाल्यावरती पेपरने पटकन आग धरली. सो थोडंसं विस्कटलं पण छान झालं होतं त्याचं सरप्राईज. सो असा होता माझा आजचा ब्लॉग. कसा वाटला?